घर बांधण्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांचे दालन ज्योतिर्लिंग टाइल्स, सिरॅमिक्स अँड ट्रेडर्स, साई मंदिर चौक, कळंबा. मोबाईल नंबर 8237621621. नमस्कार. कोल्हापूर ब्रेकिंगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मंडळी, आपण कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे शिलेदार हा विशेष कार्यक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत आपण महापालिकेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या आपण मुलाखती घेत आहोत. आज मी प्रभाग क्रमांक 3 मध्ये आलो आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र चव्हाण यांची आज आपण विशेष मुलाखत घेणार आहोत. हा प्रभाग कोल्हापूर शहराचे जे प्रवेशद्वार आहे तिथून सुरू होतो आणि ते थेट काँग्रेस कमिटीपर्यंत एवढा मोठा प्रभाग आहे. तर या प्रभागामध्ये महेंद्र चव्हाण यांची ओळख आहेच, शिवाय ते गेली 8 वर्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्षपद भूषवत आहेत. त्यामुळं त्यांचे पूर्ण शहरासह जिल्ह्याला देखील ओळख आहे. अशा व्यक्तिमत्वाची आज आपण मुलाखत घेत आहोत. नमस्कार महेंद्र. नमस्कार. महेंद्रजी, 8 वर्ष तुम्ही सलग राष्ट्रवादीचे युवक आघाडीचे शहर अध्यक्षपद भूषवत आहात. याबद्दल काय सांगा? निश्चितच 8 वर्षाचा माझा राष्ट्रवादी काँग्रेसमधला प्रवास हा दोन्ही बाजूने मी पाहिला. सत्तेतलाही काळ पाहिला आणि पक्ष सत्तेत नसताना मी विरोधात असतानाही काम आम्ही पाहिलं. पण पक्षाची जी विचारधारा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, याचा मी पहिल्यापासूनच चाहता आहे फार मोठा. मुश्रीफ साहेबांचं कार्य असेल, आदरणीय पवार साहेबांचं काम असेल, अजितदादांचं काम असेल, हे माझ्या शालेय जीवनापासून मी बघत आलेलं आहे. त्यामुळं ह्या पक्षाविषयी माझे प्रचंड आकर्षण होतं आणि एक राजकीय करिअर करताना माझं जे लाईन क्लिअर होती की आपल्याला काम करायचं तर ह्या पक्षातच काम करायचं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करताना एक मनापासून आवड ज्याला आपण म्हणतो, ती आवड पहिल्यापासून असल्यामुळं त्यात मला माझ्या पद्धतीनं आणि माझा जो मूळ स्वभाव आहे त्याप्रमाणे मला काम करण्याची आवड पण तयार झाली आणि त्यामधनं मला मार्ग पण त्या पद्धतीचा मिळाला. आता गेली 8 वर्ष तुम्ही युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवत आहात, म्हणजे राष्ट्रवादीचे. तर राष्ट्रवादीमध्ये विभागणी झालेली आहे. म्हणजे मोठे शरद पवार साहेब एकीकडे गेलेले आहेत, अजित पवार साहेब, अजितदादा आता एकीकडे आलेले आहेत. तर याचा परिणाम कोल्हापूरच्या तुमच्या राष्ट्रवादीवर काय झालेला जाणवला काय? वास्तविक ज्यावेळी थोडंसं हा मनभेद किंवा मतभेद आपण किंवा थोडं म्हणतो सेपरेशन झालं, हे सर्वच कार्यकर्त्यांना आम्हाला थोडंसं वेदनादायी होतं. कारण 25 वर्ष आम्ही सगळे एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून, ज्येष्ठ मंडळी असतील, आम्ही युवक असू, महिला असतील, एकत्र काम केलेलं आहे. आणि थोड्या काही मतभेदामुळे थोडंसं आम्हाला विचारधारा थोडीशी वेगळी झाल्यामुळं 2 पक्षाची विभागणी झाली. पण कोल्हापूर जिल्ह्यात आदरणीय नामदार मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली या पक्षाची वाटचाल गेली 10-15 वर्ष एकसंधपणे चालू आहे. आणि मुश्रीफ साहेबांनी कुठल्याही निवडणुका स्थानिक स्वराज्याच्या असू देत, आमदारकी खासदारकी असू देत, किंवा कुठल्याही पक्षीय संघटन जिथं घट्ट करता येईल तिथं अतिशय ताकदीने पक्षाला ताकद दिलेली आहे. पक्षाचा कार्यकर्ता उभा केलेला आहे. मग तो कुठल्याही पद्धतीत काम करणारा असू दे, त्याला ताकद देणं हे मुश्रीफ साहेबांचा मेन अजेंडा असल्यामुळे तशी काय फार पडझड कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाली नाही. आणि जी राष्ट्रवादी एकत्र असताना एकसंध होती, तशीच राष्ट्रवादी ऑलमोस्ट 95% तरी आहे, अशी मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्य करत आहोत. आतापर्यंत तुम्ही जी काही सामाजिक उपक्रम राबवले किंवा सामाजिक कार्य केलं त्याबद्दल थोडं सांगा. बरेचसे आमचे सामाजिक उपक्रम मला सांगता येतील. कारण पक्षविरहित बऱ्याचशा संघटना आहेत ज्यांच्याशी मी बांधला गेलेलो आहे. रोटरी क्लब्स असतील किंवा सोशल एनजीओज असतील. विशेषतः कोरोनामध्ये आम्ही बरंचसं, म्हणजे मी झेवियर्सचा पासआउट स्टुडंट आहे. आमच्या बॅचनंही त्यावेळी म्हणजे कोण घरातून बाहेर पडत नव्हतं, तेव्हा आम्ही घरातून म्हणजे 5-7 विद्यार्थ्यांनी एकजूट केली आणि ग्रुप आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या अनुषंगानं सामाजिक बांधिलकी जपत आम्ही जवळपास एक 4.5 ते 5 लाख रुपयाचा निधी गोळा केला. आणि फार अगदी इनिशियल स्टेजला होतं, म्हणजे तेव्हा अगदी चिटपाखरूही घरातून बाहेर नसायचं, अशा वेळेला तो काळ होता.
पण आम्ही मित्रांनी ती मोड बांधली आणि आमच्या सामाजिक याच्यावर आम्ही जवळपास एक 100 बेड्स, मास्क, सॅनिटायझर्स, परत बरेचसे सरकारी उपकरणं म्हणजे जे आरोग्याची उपकरणं लागतात ते आम्ही आमच्या माध्यमातून दिली. त्यानंतर एक अँटी स्पिट मुवमेंट म्हणजे थुंकीमुक्त कोल्हापूर म्हणून एक कार्यक्रम झाला. तो पण कार्यक्रम आम्हाला खूप म्हणजे म्हणजे मला स्वतः मनाला पटणारा योग्य वाटला. कारण इतकी आपण स्वच्छता करतो. प्रत्येक नागरिकाचं एक काम आहे. नुसतं महापालिका येऊन काय करणार नाही किंवा कुठली एनजीओ येऊन काय करणार नाही. एक कोल्हापूरचा नागरिक म्हणून आपला शहर, आपला प्रभाग, आपला रस्ता, आपल्या ज्या काय आपण गार्डन्स आहेत, हे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे. असं कुणावर ढकलून चालणार नाही. त्यामुळे आम्ही त्या मोमेंटमध्ये पण अगदी धुंकीमुक्त कोल्हापूरमध्ये पण मी उत्स्फूर्तपणे मला सहभाग घेता आला. रोटरीच्या माध्यमातून तो कार्यक्रम झाला होता. त्यानंतर पुन्हा आम्ही ह्या सगळ्या गोष्टी सामाजिक गोष्टी तर आम्ही करतच आलेलो आहे. असे वेगवेगळे उपक्रम आपण बरेचसे केले आहेत. विशेषतः मी क्रीडा प्रकारामध्ये फार म्हणजे क्रिकेट, फुटबॉल म्हणजे आमचा शिवनेरी क्रिकेट संघ आणि शिवनेरी फुटबॉल संघ म्हणजे आपण बघतोय उपनगरामध्ये कसा आहे, फुटबॉल हा खेळ एवढा म्हणजे रुजलेला नाही आहे. पण आम्ही शिवनेरी संघाची स्थापना म्हणजे आमच्या ह्या रिकूर कॉलनी रुक्मिणीनगर परिसरामध्ये म्हणजे दिलवार तालिमीनंतर हाच आमचा संघ आहे शिवनेरीचा. KSL लीग विनर असणारा हा आमचा संघ आहे. म्हणजे भल्या बलाढ्य संघांना आम्ही म्हणजे त्यावेळी नव्वद ते अजिंक्यपद पटकावलं आणि उपनगरामध्ये फुटबॉलचा प्रसार करण्यासाठी आम्ही म्हणजे फार कष्ट घेतले आणि त्यात यशस्वी पण झालो. सेम त्याच धर्तीवर आम्ही आता क्रिकेट संघाची पण स्थापना केली. कारण हल्लीची मुलं मोबाईलमध्ये, सोशल मीडियामध्ये जास्त गुंतलेली मैदानाकडे येण्याचा त्यांचा कल फार कमी झाला आहे. आम्ही आता रिकोर कॉलनीमध्येच आदरणीय सत्यजित कदम साहेबांनी आपल्याला तिथं क्रिकेटचं पिच मंजूर केले. त्या पिचला अनुसरून आम्ही आमच्या 3 टीम्स झाल्या होत्या ABC क्रिकेटच्या. त्यांना आम्ही सरावासाठी चांगलं मैदान उपलब्ध करून दिले आणि अजून म्हणजे भरपूर काय काय आपल्याला खेळासाठी करायचं आहे. त्यानुसार आमची वाटचाल सुरू आहे. आता हे झालं सामाजिक वाटचाल तुमची झाली, सामाजिक उपक्रम हे झाले. पण पक्षीय स्तरावर तुम्ही ह्या 8 वर्षात काय असे वेगळे उपक्रम राबवले काय? बोललो या 8 वर्षाच्या माझ्या कालावधीमध्ये मी विरोधातला काळ पण बघितला आणि सत्तेतला काळ पण बघितला. सत्तेत आता आल्यापासून किंवा सत्तेत पूर्वी आम्ही असताना पण बऱ्याचशा सरकारी योजना ह्या तळागाळापर्यंत पोहोचवायचं काम आम्ही आमच्या संघटनेमार्फत केलं. आणि ज्यावेळी आम्ही विरोधात होतो तेव्हा ज्या काही जनतेचे प्रश्न आहेत, ज्वलंत प्रश्न आहेत, तिथं आपल्याला आवाज उठवायची वेळ येते. लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठा अधिकार आपल्याला आंदोलनाला दिलेला आहे. तर आम्ही अनेक आंदोलनं म्हणजे जी सर्व समाजातील वंचितांची हक्क मिळवून देण्यासाठी किंवा लोकांवर झालेले अन्याय दूर करण्यासाठी अनेक आंदोलनं आम्ही या माध्यमातून केली. बरेचसे आम्ही कलेक्टर साहेबांकडे त्याचा पाठपुरावा करून बरेचसे प्रश्न निकाली पण काढले. कोल्हापूरच्या ट्रॅफिक समस्येचा विषय होता. आम्ही हातात हात घालून म्हणजे त्यात नुसतं निवेदन देऊन आम्ही थांबलो नव्हतो. तर आम्ही त्याचा ट्रॅफिक अवेअरनेस प्रोग्राम हाती घेतला होता. राष्ट्रवादी एकसंध असताना वंदनाताई चव्हाण खासदार आमच्या पक्षाच्या त्यांचं राष्ट्रवादी अर्बन सेलची त्यांनी स्थापना केली होती. तो अर्बन सेल म्हणजे असा काय राजकीय नव्हता. त्याच्यामध्ये राजकारण विरहित लोकही सामील होऊ शकत होते. वेगवेगळे एनजीओज त्यात सामील होत होते. त्याचा उद्दिष्ट हा होता की बाबा अपार्ट फ्रॉम पॉलिटिक्स जे काही कार्यक्रम तुम्हाला घ्यायचे आहेत, आता आपल्या एखाद्या कॉलनीमध्ये सगळेच काही राजकीय नसतात. पण एखादा चांगला बाबा कोल्हापूरच्या प्रश्नांची जाण असणारा एखादा कार्यकर्ता किंवा एखाद्या विचारवंतांना काम करायची इच्छा आहे, पण त्यांना राजकीय फील्डवर यायचं नाहीये, तर त्यासाठी तो अर्बन सेल होता. म्हणजे तुम्ही राजकीय विरहित कार्यक्रम घेण्यासाठी तो सेल होता. तर त्याच्या माध्यमातून पण बरेचसे आम्ही तुम्हाला जसं आता मगाशी बोललो, ट्रॅफिक असेल किंवा झाडांना मध्ये खेळेमुक्त करायचा जे कॅम्पेन होतं ते पण मी आमच्या भागामध्ये बऱ्याचशा गोष्टी आम्ही त्या पद्धतीने केल्या. या अशा विविध गोष्टीत आम्ही म्हणजे कायम पाठपुरावा पण केला आणि जिथं जिथं राजकीय आपल्याला म्हणजे आमदार मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून त्या लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम पण आम्ही त्याच ताकदीने केलं. आता तुम्ही मुश्रीफ साहेबांचा बोलताना उल्लेख केला, तर नामदार हसन मुश्रीफ साहेबांचे अतिशय जवळचे कार्यकर्ते म्हणून तुमची जिल्ह्याला ओळख आहे. तर त्यांच्यासोबत एखादा किस्सा सांगता येईल का? मुश्रीफ साहेबांच्यावर मी तुम्हाला बोललो की शालेय जीवनापासूनच साहेबांच्या विषयी प्रचंड आकर्षण आणि अगदी जसं तुम्हाला बोललो की अतिशय एक बाका प्रसंग मला आठवतो. म्हणजे आजही तेव्हा प्रसंग आठवला की अंगावर शहार येतात, म्हणायला हरकत नाही. आमचे परममित्र, आमचे मार्गदर्शक म्हणजे नाविद साहेबांची जिल्हा परिषदची पहिली निवडणूक होती
आणि पहिल्या निवडणुकीमध्ये थोड्याशा मताने त्यांना थोडासा आपल्याला पराभव पाहायला लागला. पण त्या पराभवाला कुठेही न खचता ते परत दुसऱ्या दिवशी कामाला लागले. पण नेमकं आमच्या शिवनेरी संघातील राष्ट्रीय खेळाडूची मुलाखत होती मुंबईमध्ये. हा. आणि इतके घरचे आमचे संबंध असताना पण मला 2 मिनिटं असं मनात भीती होती, की बाबा आपण आता हे काम घेऊन साहेबांकडे जाऊया का नको? कारण निकाल लागला होता रविवारी हं. आणि त्याची मुलाखत होती मंगळवारी. हा. तरी पण आता त्या खेळाडूच्या करिअरचा विचार करता हं. आम्ही धाडस करून मुंबईला गेलो. हा. कारण त्याची मुलाखतच अशा टप्प्यावर येऊन थांबलेली, की बाबा तिथं मुश्रीफ साहेबांनी थोडंसं वजन टाकणं गरजेचं होतं. कारण काय होतं, तो फुटबॉल खेळाडू होता हं. आणि त्याची मुलाखत होती MSCB मध्ये. हा. MSCBची जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये फुटबॉल टीम नाही आहे त्यांची. हं. त्यांचे क्रिकेट संघ आहेत, कबड्डी संघ आहेत, खो खो संघ आहेत, ॲथलेटिक्सचे संघ आहेत. हं. पण त्यांच्यामध्ये फुटबॉल नव्हता. हं. तो फुटबॉल समावेश करण्यापासून ती सगळी प्रक्रिया होती. हा. तेव्हा अजितदादा मुख्यमंत्रीच होते, ऊर्जा मंत्री पण होते. हं. तर त्या सगळ्या प्रक्रिया करण्यासाठी एक वजनदार व्यक्ती कोणता त्यासाठी मागे लागवली होती. मुश्रीफ साहेबांनी अगदी अंगावर घेऊन त्या गोष्टी स्वतः आम्हाला घेऊन गेले अजितदादांकडे. हा. आणि तो क्रीडा प्रकार समाविष्ट करायला लावला MSCB मध्ये. कारण तो राष्ट्रीय खेळाडू होता. म्हणजे हा. भारत देशाचं प्रतिनिधित्व त्या खेळाडूने केलं होतं. वा. त्यामुळे त्याला न्याय देणं फार गरजेचं होतं. आणि ही गोष्ट म्हणजे मी जवळनं बघितली, की बाबा मंत्री असताना पण एखाद्या खेळाडूसाठी एखादा मंत्री उठून आपल्या वरिष्ठांकडे जाऊन हा आमचा कोल्हापूरचा खेळाडू आहे, याच्यावर कुठलाही अन्याय होता कामा नये आणि निव्वळ सगळी क्रेडिटेबिलिटी असून सगळ्यात तो सगळ्या निकषामध्ये बसत असून निव्वळ हा क्रीडा प्रकार त्याच्यामध्ये समाविष्ट नाही आहे म्हणून ह्या खेळाडूला अन्याय व्हायला लागलाय आणि हा अन्याय होता कामा नये याची पूर्णतः दक्षता मुश्रीफ साहेबांनी घेतली. म्हणजे फार म्हणजे मला ते फार आजही प्रसंग तो फार मनाला म्हणजे एक म्हणतो ना आपण ऊर्जा देऊन जातो आणि ही ऊर्जा घेऊनच आम्ही कामाला लावले. वा. की बाबा इतका मोठा मंत्री जर अशा गोष्टीसाठी उठून येत असेल आणि आपल्या मागे ताकद देत असेल तर आपली तर सुरुवात आहे. आपण तर तळागाळातल्या प्रत्येक प्रश्नाकडे अगदी झोकून देऊन काम केलं पाहिजे. बरं, आता 8 वर्ष झालं तुम्ही म्हणजे राष्ट्रवादीचे पदाधिकारी म्हणून काम करताय. या 8 वर्षाच्या कारकिर्दीत हे राजकीय पद झालं. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद शहराचं. मात्र तुम्हाला सत्तेतलं एखादं कुठलंही पद मिळालं नाही किंवा एखादी कुठली कमिटी म्हणजे कमिटी मिळाली नाही किंवा एखाद्या महामंडळाचं सदस्यत्व पद मिळालं नाही. तर याची खंत आहे का? निश्चितच माझ्या मनात अशी कोणती खंत नाही आहे. कारण माझ्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. आदरणीय मुश्रीफ साहेब हे कुणावरच अन्याय करत नाहीत आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तर ते कधीच कुठला दुजाभाव करत नाहीत. ज्यावेळी योग्य संधी येईल, कारण आता बघताय आपण म्हणजे मध्यंतरी महाविकास आघाडीचं सरकार असताना पण हाच प्रॉब्लेम आला. आता महायुतीमध्ये पण 3 पक्ष असल्यामुळे 3 पक्षाचे तेवढेच कार्यकर्ते एकावेळी समाविष्ट होणं. त्यामुळे बऱ्याचशा निवडी करताना किंवा ते प्रक्रिया होताना काही ना काहीतरी विघ्न येतात. पण ज्यावेळी तो प्रसंग येईल तेव्हा निश्चितच मला माझ्या नेतृत्वावर विश्वास आहे. ते मला ठिकाणी चांगली संधी देतील. आता प्रभाग क्रमांक 3 मधून तुमचं नाव राष्ट्रवादीतून पुढे येते. आता जर आत्ताची जर परिस्थिती जर पाहिली तर महायुती एकत्र येऊन लढणार असं एकत्रित चित्र आहे. महायुती म्हणजे भाजप आहे, शिवसेना शिंदे गट आहे, राष्ट्रवादी अजित पवार गट. तर यामध्ये भाजप स्ट्रॉंग आता 1 नंबरचा पक्ष आहे. शिंदे म्हणजे या कोल्हापूर शहराचा जर विचार जर करता या ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाची ताकद आता मोठी आहे. त्या तुलनेत राष्ट्रवादी थोडंसं एक पाऊल मागं आहे असं म्हणलं तर काय वावगं ठरू नये. तर या सर्वातून तुम्हाला इथं तिकीट मिळेल का? मी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या प्रभागामध्ये कामाला लागलेलो आहे. आपण आपल्या प्रश्नाचं माझं उत्तर आहे. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये पक्षीय राजकारणाची सुरुवातच आदरणीय मुश्रीफ साहेबांनी केली. पूर्वी आघाड्या विविध असायचं, घोडे बाजार असायचा, पण हा सगळा मोडून काढला आमदार मुश्रीफ साहेबांनी. त्यामुळे मुश्रीफ साहेबांना जे शिल्लेदार त्यावेळीपासून साथ देत आहेत ते शिल्लेदार आजही आहेत. बघा तुम्ही सगळीकडे पडझड झालेले आहे, कोण इकडे गेले कोण तिकडे गेले, पण आमचे राष्ट्रवादीचे नगरसेवक सगळे एकसंध राहिलेले आहेत. काही अपवाद वगळता आता काही ठिकाणी आता तुम्ही जसं बोलता बाबा तिकीट मिळेल नाही मिळेल या खात्रीमध्ये थोडंसं इकडे तिकडे झालं नाही असं नाही, पण जे प्रमुख शिल्लेदार आहेत ते अगदी आम्ही मुश्रीफ साहेब नेतृत्वाखाली अगदी 16 लढाई जरी वेळ आली तर आम्ही लढण्यासाठी सज्ज आहे. आणि माझ्या महायुतीच्या तिकिटाबद्दल तर माझ्या मनात येतं किंचित ती शंका नाही, कारण आमदार मुश्रीफ साहेबांचा आशीर्वाद घेऊनच मी या प्रभागामध्ये विविध विकास कामं केली. मला साहेबांनी जवळपास 1 कोटीहून अधिक रुपयाचा निधी दिला विकास कामाचा.
रुक्मिणीनगरचा रस्ता बघताय, सायवडी डीपीडीसी मधून त्यात मला 80 लाख रुपयाचा निधी दिला. चांदणीनगर म्हणून आमच्या इथं एक मध्यमवर्गीय समाज राहणारा मोठा समाज आहे. तिथं पाण्याचा फार मोठा प्रॉब्लेम होता. महापुरामध्ये पूर्ण मिलिटरी कंपाऊंडचं पूर्ण पाणी यायचं आणि लोकांच्या घराघरात पाणी जायचं. कारण मागं मोठा चेंबर होता आणि पुढे आली की छोटीशी गटर असल्यामुळे पाणी पास होत नव्हतं. याच अनुषंगाने मी एक विचारतो हं. की आता कोल्हापूरचं प्रवेशद्वार हं. म्हणजे गांधीनगर म्हणजे तावडे हॉटेल, तेवढ्या वाटेत. तावडे हॉटेल पासून ते काँग्रेस कमिटी पर्यंत हं. हा असा प्रभाग आहे. हं. हं. तर या प्रभागातल्या मुख्य समस्या काय आहेत? तसा हा संमिश्र प्रभाग आहे. म्हणजे म्हणायला गेलो आपण तर रुईकर कॉलनी हा अत्यंत उच्चप्रभू वस्ती. हो. तिथं काय म्हणजे समस्याची वानवान आहे असं चित्र आहे. पण त्याची उलटी बाजू पण आहे. हं. काही ठिकाणी आमच्या इथं अशा प्रॉब्लेम आहेत की बाबा तिथं कोण सरकारी यंत्रणा किंवा थोड्याशा काम करायला मर्यादा किंवा थोडंसं फंड्स म्हणा किंवा आता हा नव्याने समावेश झालेला जो प्रभाग आहे त्याला अनुसरून मी तुम्हाला सांगतो. आमच्या इथं नाहीतर कुचकुर्मी समाजाची वसाहत आहे गावानाक्याला. हं. तिथं बऱ्याचशा समस्यांचा वानवा आहे. म्हणजे रुईकर कॉलनीचाच भाग, पण बऱ्याचशा समस्या तिथपर्यंत आजपर्यंत पोहोचलेल्याच नाही आहेत. हं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आम्हाला म्हणजे विजन ठेवून कामाला लागायचं आहे. कारण सगळ्यात मोठं रुईकर कॉलनीमध्ये प्रॉब्लेम होता चेन स्नॅचिंगचा. आपण बघताय म्हणजे हल्ली म्हणजे धूम स्टाईल चोरी. हो. मला पूर्ण विश्वास आहे की कोल्हापूर शहरामध्ये धूम स्टाईल चोरीचं सगळ्यात मोठं प्रमाण आमच्या रुईकर कॉलनी प्रभागामध्ये. हं. तेव्हा माझं नवीन विजन हेच असणार आहे की प्रत्येक रोड आणि रोड आमचा सीसीटीव्ही युक्त झाला पाहिजे. हं. लोकांना, नागरिकांना फिरताना किंवा अगदी मुक्तपणे, मोकळेपणाने त्यांना फिरण्यासाठी ते स्वातंत्र्य मिळावं. कारण आजही बघतोय आपण की 5-6 वाजल्यानंतर स्त्री वर्ग हा थोडासा दचकून आणि हे करून असतो. कारण चेन स्नॅचिंग हायवे कनेक्टिव्हिटी जवळ असल्यामुळे हो. चेन स्नॅचिंग करताना लगेच हायवे मार्गे पळून जातात. हो. बरंचसं प्रमाण आम्ही आता मुख्य मार्गावर सीसीटीव्ही असल्यामुळे थोडंसं कमी आले. पण हे पूर्णच घालू नये हा आमचा प्रमुख अजेंडा आहे. बरं. आता तुम्ही बोलताना काय व्हिजन ठेवून काम केलं पाहिजे असं तुम्ही म्हटला. बरोबर. तर इथल्या नागरिकांनी तुम्हाला जर नगरसेवक म्हणून काम पाहण्याची संधी जर दिली, तर ह्या प्रभागासाठी आणखीन काही तुमच्याकडे व्हिजन आहे का? किंवा एखादा संकल्प आहे का? निश्चितच आज मी नगरसेवक नसताना तुम्हाला हे 2 उठावदार कामं सांगायचं तात्पर्यच हे होतं की हे मागच्या रुक्मिणीनगरचा रस्ता पण जो होता हा सिमेंट काँक्रीटचा रोड केला आहे. म्हणजे दरवर्षी व्हायचं कारण पाण्याला गोगळ असल्यामुळे आणि पूर्वी गटरच नसल्यामुळे त्याला साईडला नसल्यामुळे रस्ता दरवर्षी खराब व्हायचा. तो आता कायमस्वरूपी निकाली काढलाय समस्या. चांदणीनगरचं पण तुम्हाला सांगितलं गटरचे चेंबरच आम्ही जवळपास 6-6 फूट खालनं म्हणजे प्रॉपर एक्सकॅव्हेशन करून 6 फूट उचलल्यामुळे त्याचा घेर एवढा मोठा झालाय. किती जरी पाणी आलं तर लोकांच्या घरी पाणी जाणार नाही आणि याची प्रचिती त्या पावसाळ्यात आम्हाला आली. सुदैवानं जे आम्ही केलं ते सक्सेसफुल झालं. असे अनेक मला प्रोजेक्ट हातात घ्यायचे. म्हणजे सीसीटीव्ही जो तुम्हाला बोललो. आमच्या इथं रुईकर कॉलनीच्या ग्राउंडला LIC ग्राउंड 2 आणि आता नवीन समाविष्ट शाहूपुरी जिमखाना आमच्या हद्दीत जरी येत असला तरी मालकी दुसऱ्याची असल्यामुळे तिथं काम करायला रिस्ट्रिक्शन्स आहेत. पण हे 2 ग्राउंड तर मला अतिशय म्हणजे खेळासाठी आणि खेळाडूंसाठी किंवा लोकांना फिरण्यासाठी वगैरे चांगला वॉकिंग ट्रॅक ऑलरेडी आता कामाचं अंतिम स्वरूप सुरू आहे. पण त्याच्यामध्ये ऑक्सिजन पार्क मला आणि माझी इच्छा आहे की बाबा तिथं ऑक्सिजन पार्क चांगलं व्हावं. लोकांनी चांगलं बाबा येऊन तिथं मोकळा श्वास घ्यावा. कारण आता हल्लीच्या दगदगीच्या जीवनात आपण बघतोय लोकांना असं निवांत बसण्यासाठी किंवा बसण्यासाठी निवारा गप्पा मारण्यासाठी पहिल्यासारखी आता मेंटेन गार्डन नाही आहे. जेवढ्या आमच्या भागात गार्डन्स असतील ते गार्डन चांगले डेव्हलप करायचे आहेत. आणि नुसतं डेव्हलप करून नाही ते मेंटेन कसे राहतील याच्याकडे माझं जास्त कल राहील. काय होतंय बघतोय आपण बरेचसे वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात. पण पुढच्या वर्षी तुम्ही तिथे गेला की तिथं तो वृक्षच नसतो. कारण ते मेंटेनन्स राहिलेलं नाही. वृक्षारोपणसाठी पण माझी एक वेगळी संकल्पना आहे. मला जेव्हा जाहीरनामा मी प्रसिद्ध करीन मला तो जाहीरनामा नसणार आहे सागरजी. मी तो वचननामा घेऊनच लोकांच्या घराघरामध्ये जाणार आहे. कारण आज बघतोय आपण भारत देश हा सगळ्यात युवकांचा देश आहे. आज युवकांच्या हातात येणारा भारत कसा घडवायचा आहे. पण भारत घडवण्यासाठी आपला भाग पहिला घडायला पाहिजे. भाग घडल्यानंतर शहर घडतील, शहर घडल्यानंतर राज्य घडतील आणि राज्य घडल्यानंतर देश घडणार आहे. त्यामुळे सुरुवात कुठलीही म्हणतोय ना आपण आपल्या घरापासून करावं. अशा पद्धतीने मी माझ्या भागाचा विकास जो असेल आणि माझा प्रभाग रुईकर कॉलनी हा आता उच्चप्रभू म्हणून जो गणला जातो तो कोल्हापूर शहरामध्ये विकासाचं मॉडेल म्हणून कसं नाव रूपास येईल यासाठी माझा विशेष प्रयत्न असा. लोकांनी म्हणजे एक दाखला दिला पाहिजे बाबा प्रभाग असावा तर रुईकर कॉलनी सारखा असावा. यासाठी मी एक माझा म्हणजे माझ्या डोक्यात अजेंडा आहे. म्हणजे जसं जसं निवडणुकीचा आता
जोर वाढेल हं. आणि प्रचाराची सुरुवात होईल, तेव्हा माझा हा जाहीरनामा म्हणणार नाही मी. पुन्हा एकदा सांगतो, हा वचननामा माझ्या घराघरात पोहोचवायचं काम मी करणार आणि माझी भूमिका लोकांच्या मनात ऑलरेडी आहे. जे माझ्या जवळनं ज्यांनी मला बघितलंय, माझं काम बघितलंय, यांना माझ्या ह्या वक्तव्याबद्दल यत्किंचितही शंका असणार नाही. पण जे नव्यानं मला लोकं ओळखणार किंवा नव्यानं ज्या लोकांपर्यंत मी पोहोचणार आहे, त्यांच्याकडे हा वचननामा मी मला संधी मिळाल्यानंतर येणाऱ्या 5 वर्षांमध्ये 100% मी पूर्ण करेन अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. महेंद्रजी, तुमची वाटचाल सामाजिक असू देत, राजकीय असू देत, ती मी जवळून पाहिलेली आहे आणि अतिशय यशस्वी वाटचाल आहे. इथून पुढच्या देखील यशस्वी वाटचालीसाठी माझ्या चॅनेलच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.